शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाउन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती। या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत एनडीआरएफचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता। या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत। नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे। अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत खांब, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ। त्यामुळे तेही काम आपण झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते। एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा। यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत, ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे। यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता। विशेषतः यावर्षी सीसीआयने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही 12 क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिली 3 जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता 1277 किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याच्या कामाची सुरुवात झाली आहे। यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी 351 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनेच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं 3,000 गावांमध्ये शेतीशाळा घेऊन जवळपास 1300 गावात महिला शेतीशाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे। जवळपास 4,926 ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांचं प्रशिक्षण करून आणि 6,332 कृषीताईंची निवड करून आपण 5,831 गावाचं
सूक्ष्म नियोजन आराखड्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतून पैसा देतोय। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट, या स्मार्ट प्रकल्पामध्ये 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ॲग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे, मूल्य साखळी तयार करायची आहे, त्याचा प्रयत्न आपण करतो। 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत मायक्रो प्रोसेसिंग असेल, गोदाम असेल, प्रक्रिया उद्योग असेल, मिल्स असतील, अवजार बँक असतील आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात FPOला आपण ट्रेनिंग देतोय। याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही FPOची इंटरॅक्शन केलं, त्यातल्या एका FPOने आता जवळपास 100 कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मायक्रो प्रोसेसिंग मध्ये आता मोठ्या प्रमाणात हे कार्य देखील आपल्या राज्यात चाललेलं आहे। हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता, आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅट पैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे, यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे। वीज खरेदी मध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो, आता तोही घेत नाही आपण। आता त्या खरेदीमध्ये आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। AT&C लॉसेस कमी होणार आहेत। शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे। मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? ते जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील। आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय। म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो। हा तर ते लावणारच आहोत। तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची योजना आहे आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत। त्याची यादी माझ्याकडे आहे। सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीचे 21 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत। मला सांगताना आनंद वाटतो की
स्वातंत्र्यापासून तर 2022 पर्यंत 75 वर्षामध्ये आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी ही 37,000 मेगावॅटची होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण ऍडिशनल कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी तयार केली आहे 45,000 मेगावॅटची। त्यामुळे 2030 मध्ये कारण आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची असेल 20 सगळ्यात महत्त्वाची आहे। आता 2030 साली आपल्याकडे जी क्षमता असेल कॉन्ट्रॅक्च्युअल स्थापित क्षमता जास्त असेल आपल्याला आपण जी आपण विकत घेणार आहोत महाजेनकोकडनं असेल किंवा इतरकडनं असेल ती असणार आहे 82,000 मेगावॅट आणि या 82,000 मेगावॅट मध्ये 36,000 मेगावॅट ही हरित ऊर्जा असणार आहे। म्हणजे आपण 52% 2030 साली आपलं जे काही ऊर्जा आपली असेल ही त्या ठिकाणी हरित ऊर्जा असेल आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यात कमी दर देशामध्ये हा महाराष्ट्राला मिळालाय। कृषी सौर ऊर्जीकरण ₹3.07, युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प ₹2.70, सौर आणि पवन हायब्रिड ₹3.60, पंप स्टोरेज ₹3.20, बॅटरी स्टोरेज ₹2.19 आणि 1500 मेगावॅट प्रति तास राऊंड द क्लॉक ही मिक्स जी काही ऊर्जा असते ती ₹4.60। म्हणजे आपण जर विचार केला तर आज आपल्याला अगदी आपण आपली महाजेनकोची जी ऊर्जा घेतो ती कुठे ₹6 पडते कुठे ₹7 पडते पण आता आपली ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ही ₹3च्या दरम्यान या सगळ्या नवीन याच्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिलाय। कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ऍक्सेप्ट करतायत। आणि याच्यामध्ये देशामध्ये PM कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती। PM कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत। या 11,90,000 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत। हो। आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग। 4 वर्षाचे पेड पेंडिंग आहे, 4 वर्षाचे आहेत, 5 वर्षाचे आहेत। आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात नेऊन 70-80 हजार पंप लावायचे। आता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्टचं सर्टिफिकेट दिलं। एका महिन्यात 45,911 पंप आपण लावले एका महिन्यामध्ये। आणि मोठ्या प्रमाणात यातनं शेतकरी खुश आहेत। मी स्वतः शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन केलं, आपणही करू शकता। आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडतायत की मग पाणी येईल का। आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे। आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले। काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची, आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं। आता सुधीर भाऊंच्याच ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बूस्टर पंप लावला। अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर भाऊंना धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय।